बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत बुलढाण्यात एका गावातील घरात 10-12 दिवसांपूर्वीच दरोड्याची घटना घडली होती। या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी त्यात बचावली होती। या दरोड्याचा आता बिंग फुटलाय। खरं तर या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता। या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आलंय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचं कुटुंब वास्तव्यास होतं। टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असं तिघांचं छोटं कुटुंब होतं। या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सगळं उद्ध्वस्त झालं। डॉक्टर गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते। या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात कल्पना नव्हती, पण मेहुणी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती। त्यामुळे मेहुणीनं माझ्या सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती। त्यामुळे मेहुणीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला होता। त्यानुसार 18 जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या ऍसिडिटीच्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली। त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली। माधुरी गाढ झोपेत गेल्यानंतर टेकाळे यांनी त्यांचा तोंड उशीनं दाबून त्यांचा जीव घेतला। त्यानंतर कपाटातलं सामान अस्ताव्यस्त करून जमिनीवर पाडलं, जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल। त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेत असल्याचा देखावा केला आणि 19 जानेवारीला ही घटना उघडकीस आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरोड्याचा तपास सुरू केला होता। या दरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही किंवा अज्ञात व्यक्तीचे ठसेही मिळाले नाहीत। त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान होतं। दरम्यान गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये एका तरुणीसोबत पोलिसांना फोटो दिसून आला। त्यावरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी त्या दिशेनं चौकशीची पावलं उचलली आणि या अनैतिक संबंधामुळेच डॉक्टर टेकाळे यांनी बायकोची हत्या केल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं। या घटनेमुळे डॉक्टरचं दरोड्याचं बिंग फुटलंय। आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहुणीलाही अटक केली आहे। या घटनेनं अख्खा बुलढाणा हादरला आहे।